हॅलो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवसांनी आम्ही आज व्लॉग बनवतोय असं एकत्र बसून. तर बऱ्याच दिवसापासून आमचे व्लॉग येत नव्हते. कंटिन्यू आम्ही व्लॉग अपलोड करू शकत नव्हतो. तर आपले फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील आणि तुमच्यासारखे लाडके सबस्क्रायबर असतील, जे आम्हाला वारंवार विचारत होते, की तुमचे व्लॉग का येत नाहीयेत? तुम्ही व्लॉग बनवणं बंद केलंय का? तर याच्यामागे नेमकं कारण काय? ते आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की नक्की बघा. बघा. जसं की तुम्ही व्लॉग बघत आहात, तर तुम्हाला आता कळलंच असेल की आमचं प्रमोशन झालंय आणि आता आम्ही लाईफच्या एका नवीन फेजमध्ये गेलेलो आहोत. आम्ही आई-बाबा होणार आहोत आणि आपल्याकडे अशी प्रथा असते की चोरोटी भरल्याशिवाय सांगत नसतात कोणाला. कोणाला? त्याच्यामुळं आम्ही सोशल मीडियापासून दूर होतो आणि थोडे हेल्थचे इश्यू होते. त्याच्यामुळं सुद्धा आम्हाला व्लॉग बनवणं जमत नव्हतं. तर याच कारणामुळे आमचे व्हिडिओ येत नव्हते आणि जवळपास थोड्याफार लोकांना थोडाफार अंदाज आला होता, की का व्हिडिओ येत नाहीयेत याच कारणामुळे. पण आता फायनली या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात, की चोरोटी कशी भरली जाते, आमच्याकडे कशी प्रथा आहे, आमची पद्धत कशी आहे चोरोटी भरण्याची, हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. आणि असंच आमच्यावरती प्रेम असू द्या, आमच्या चॅनलवरती तुमचं प्रेम असू द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात 2 महत्त्वाच्या फेजेस असतात. त्या म्हणजे एक जेव्हा तिचं लग्न होतं ते आणि दुसरं म्हणजे जेव्हा ती आई होणार असते तेव्हाचा फेज. तर लग्नानंतर जी आपली हौस होते ती या फेजमध्ये भरपूर होत असते. तर चोरोटीच्या दिवशी सकाळी माझी मावशी आली होती मला अभ्यंग स्नान घालण्यासाठी आणि तेव्हाची ही सगळी तयारी चालू होती. आणि त्यानंतर तर प्रत्येकांकडे हा वेगवेगळ्या प्रकारे सोहळा साजरा केला जातो. तर आमच्याकडे अशी प्रथा असते की चोरोटी भरल्याशिवाय आपण नवीन कपडे घालू शकत नाही किंवा हातातल्या बांगड्या पण नाही काढू शकत. तर त्या दिवशी सकाळी माझी मावशी माझ्यासाठी हिरवे बांगड्या घेऊन आली होती आणि त्या मी घातले होते. तर त्यानंतर आता माझी जेव्हा मोठी चोळी होईल तेव्हाच मी ते काढू शकते. तर असं प्रत्येकांकडे वेगवेगळ्या पद्धती असतात. तुमच्याकडे कशी प्रथा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर कोणाकडे ही चोरोटी तिसरा महिना झाल्यानंतर भरतात, कोणाकडे चौथा तर कोणाकडे 5वा. तर आमच्याकडे 5वा महिना लागला की चोरोटी भरतात. तर माझी 5व्या महिन्यातली ही चोरोटी होती आणि फळांची ओटी आणि जे बुत्ती रोटी म्हणतात आमच्याकडे तर ते आम्ही एकाच दिवशी केलं होतं. तर बुत्ती रोटी म्हणजे ही माहेरची ओटी असते. आपली आई आपल्यासाठी हे सगळं बांधून घेऊन आलेली असते. तर त्याच्यामध्ये धपाटे असतात, शेंगापोळी, आंबट भात असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतात. तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघालच ह्या सगळ्या गोष्टी. तर इथं बायका आधी माझी फळांची ओटी भरून घेत आहेत आणि त्याच्यानंतर माझी चोरोटी भरण्यात आली. ಪೂಜಾ ಮಾಡೋದು ಭಾಗ್ಯಕ್ಕಾಗಿ, ಸರಸ್ವತಿ ಪೂಜೆ ಮಾಡೋದು ವಿದ್ಯಾಕ್ಕಾಗಿ, ಶ್ರೀಶೈಲ ಹೆಸರು ಹೇಳ್ತೀನಿ ಪತಿವರ್ತಕ್ಕಾಗಿ. पदराला स्वातंत्र्याची खून पंचाक्षरींचं नाव घेते स्वामींचे सून. नाव घ्यायचं इकडे 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 नाव बरोबर यार ನೀವು महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून शोभा शोभा भारतचे नाव घेते सर्वांचं मान राखते. शोभा कधी रे
चोर ओटी म्हणजे चोरून भरायची ओटी. तर माझी दही भाताची मुटक्याची ओटी चोरून भरण्यात आली. त्यानंतर फळांची ओटी झाली. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की चोर ओटी झाल्याशिवाय नवीन कपडे घालत नसतात, तर इथं मम्मीने आमच्या दोघांना पण आहेर केला. त्यानंतर जे पण आयटम्स आमच्यासाठी आणले होते तर ते आम्हाला केळीच्या पानावर वाढण्यात आले आणि आम्हाला उखाणासुद्धा घ्यावा लागला. तर तो उखाणा काय आहे तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. विठ्ठलाला आवडते तुळस, गणपतीला आवडते दुर्वा, विठ्ठलाला आवडते तुळस. ओंकाररावांचं नाव घेते आज चोरचोळीचा दिवस. सोनूच्या चोरटीला जमले सारे पाहुणे, सोनूच्या चोरटीला जमले सारे पाहुणे. लग्न होऊन होतील 2 वर्ष, तरी ताजे तवाने असतात माझे उखाणे. जसं की तुम्ही ताटामध्ये बघू शकतात किती प्रकारचे आयटम होते. खूप साऱ्या प्रकारचे लोणचे, चटण्या, त्याच्यानंतर माझं सगळ्यात आवडतं दही भात, त्यानंतर धपाटे दही. तर हे सगळे आयटम जेव्हा एक साथ येतात तेव्हा खरंच खाण्याची इच्छा नसते. पण 3 महिने ह्या सगळ्यांची खूप क्रेविंग होते. प्रत्येकांचा अनुभव हा वेगवेगळा असतो. तर माझ्या मामींनी सुद्धा खूप छान मक्याचा चिवडा, पोह्यांचा चिवडा, बताली आजीने करदंट बनवलं होतं. तर सगळे आयटम खूप छान झाले होते. तर हा चोरोटीचा कार्यक्रम खूप छान झाला. आणि तुम्हाला कसं वाटलं आणि तुमचे काय प्रतिक्रिया असतील तर ते पण मला कळवा. आणि तुमच्याकडं ही चोरोटी कशी भरली जाते किंवा वेगळी काय प्रथा असेल तर ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर असंच तुमचं प्रेम आमच्या चॅनलवर, आमच्यावर आणि आमच्या येणाऱ्या बाळावर असू द्या. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.